बाप्पा यावर्षी विसर्जनानंतरही थांबणार आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार. एक धाव जी फक्त स्पर्धेसाठी नाही तर आयुष्य बदलण्यासाठी आहे. गणा धाव रे हा फक्त सिनेमा नाही, हा प्रत्येक सामान्य माणसाच्या संघर्षाचा आरसा आहे. पण हा सिनेमा खरंच मन जिंकतो का की फक्त भावना विकतो? चला बघूया. गणा धावरे हा केदार शिंदे यांचा आणखी एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रयत्न आहे. या सिनेमात एक सामान्य माणूस, त्याची स्वप्न, त्याची झुंज आणि समाजाशी त्याची लढाई दाखवली आहे. कथा साधी आहे पण तिचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. एक व्यक्ती जो आयुष्यात हरवलेला असतो पण एक धाव त्याचं आयुष्य बदलतं. सिनेमाचा बिगेस्ट स्ट्रेंथ म्हणजे त्याची इमोशनल डेप्थ. काही सीन्स इतके पॉवरफुल आहेत की अंगावर काटा येतो. पण काही ठिकाणी स्टोरी थोडी प्रेडिक्टेबल वाटते. सेकंड हाफमध्ये पेसिंग थोडी स्लो होते. ॲक्टर्सने खूपच नॅचरल परफॉर्मन्स दिला आहे. मेन लीडचा परफॉर्मन्स हार्ट टचिंग आहे. सपोर्टिंग कास्ट पण इक्वल स्ट्रॉंग आहेत. केदार शिंदे यांची डायरेक्शन स्टाईल पुन्हा एकदा दिसून येते. सिम्पल स्टोरी टेलिंग प्लस स्ट्रॉंग इमोशन्स. म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोअरबद्दल बोलणं झालं तर म्युझिक या सिनेमाचा सोल आहे. बॅकग्राऊंड स्कोअर सीन्सला अजून पॉवरफुल बनवतो. टायटल ट्रॅक मोटिवेट करतं. डायरेक्शन खूपच रिअलिस्टिक आहे. सिनेमॅटोग्राफी व्हिज्युअली स्ट्रॉंग आहे. स्पेशली रनिंग सिक्वेन्सेस. कॅमेरा अँगल्स इमोशन्स परफेक्टली कॅप्चर करतात. जर तुम्हाला इमोशनल आणि मोटिवेशनल सिनेमा आवडत असतील तर गणा धावरे तुम्हाला नक्की आवडेल. मी या सिनेमाला 3.5 रेटिंग देईल आउट ऑफ 5. हा सिनेमा परफेक्ट नाही पण फील नक्की देतो. हा सिनेमा तुम्हाला किती भिडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं एक मत दुसऱ्याला योग्य सिनेमा निवडायला मदत करू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रामाणिक रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे मिळतं नो फेक हाईप, नो पेड प्रमोशन, ओनली रिअल सिनेमा टॉक्स.